मोठी रांग पडली. हो मोठी रांग. हे बघा मुळं या झाडाचे. बिना मशागत हा ना रासायनिक खत SRT झिरो मशागत. उपटल्या दोघांनी उपटलं जाईल ना झाड. उपटल्या जाईना हे मुळं पूर्ण हा. सरतात. इथून आता हे कट होईल झाड कट होईल. हा हा आपल्या कट रोटावेटर नाही. नाही रोटावेटर नाही हा ते हे कटर कपाशीचं कटर. कपाशीच्या कटरने हे कट होईल आणि हे मुळं अजून सरतील. त्याचं खत तयार होईल. खत तयार होईल. आणि याला फांद्या किती फुटल्या. फांद्या झाडाला? फुटलेल्या आहे. हा, भरपूर फांद्या भरपूर फुटल्या. फांद्या आहे. त्याच्यामुळे उत्पन्न वाढलं. वाढलं. हे- खोडही जाड झालं. हे आता 3 एकरातली तूर आहे. हे 30 क्विंटल तूर होते. 3 एकरात 30 क्विंटल होईल आता. हा. हा. काहून की त्यांची ज्यांना आणल्या जाऊन द्या ट्रॅक्टरवाल्याला वापस पाठवलं की तू मग घे अजून नंतरही नंतरही. गोळा व्हायची होती. गोळा व्हायची बाकी आहे अजून. हे मुळा आणि हे पूर्ण SRT बेड मारलेली आहे. हे बेड आहे. बेड आहे. इथे काय होतं उन्हाळ्यात मग हे इथं मागच्या वर्षी ज्वारी होती. ज्वारी होती. हा आणि ते वरच्यावर रोटर केली हा हा जमीन न उकरता. तिचं खत झालं. तिचं खत झालं. आणि ह्याच्यात काय झालं, जीवाणू तयार झाले खूप. हो आणि आपण जे आता ड्रेंचिंग केलं, स्प्रे केले खनिज द्रव्याचे, त्यामुळे कार्बोहायड्रेट जास्त तयार झाले जास्त तयार झाले. आणि मुळांना सप्लाय झाले. मुळांना मुळावरचे supply जीवाणू वाढले. वाढली. हे खोड कसलं मूळ जाड झालं. सोटमुळ खूपच जाड आहे. खूप जाळ आहे ना. आणि हे जे बेड मारले ते नरम जागा होते. हा भुसभुशीत होते. भुसभुशीत होते. हा ड्रिचिंग आपली ड्रिचिंग बी केली आपण थोडीफार. हो, ड्रेंचिंग पण केलं ना. रासायनिक खत नाही टाकेल. हा. आणि ते कॅल्शियमच्या ड्रेंचिंगमुळे काय कॅल्शियमच्या झालं, ड्रिचिंगमुळे हे कांडे जवळ कांदे आले. जवळ आले. खूप फांद्या आल्या. खूप फांदे आले. आणि बहुतेक लोकांच्या खालच्या फांद्या वाळून जातात. वाळून जातात. तुमच्या वाढल्या नाही. वाढल्या हे बघा, ही एकच वाढली. एकच वाढली. आणि हे 1-2 वाढल्या, नाही तर वाढल्या नाही. वाढल्याने सगळ्या फांद्या हिरव्या राहिल्या. त्याच्यामुळे उत्पन्न वाढलं. वाढला. हे जे SRT आणि झिरो मशागत ही जी पद्धत आणली हा हा गुलाबराव भारसाकडे, हा हा हे यांनी खूप छान पद्धत आणली मस्त विदर्भ आहे. आणि मराठवाड्यामध्ये. हो ना. हे यांचेच खूप आभार आहे. हा आणि आता या बेडला हे मारायचं अजून बेड मारून थोडा द्यायची बेड मारून त्याच्यावरती. घ्या ना. हा. आणि तीड पेरायची हा, आता. हा. पुढच्या वर्षी तूर आहेच अजून. परत तूर आहे. परत तूर आहे. हे बघा, इथे पण इतके शेंडे आले ना या तुरीला. हे कापलेले दिसतात हा, ना. कापलेले. शेंडे खूपच आहे. शेंडी आली त्याला. आता एक झाड आहे, कसलं खोड झालं. हो. हा. मोठे झाले खोड. मोठे खोडं झाले. हा. त्या दिवशी किती झाली? 50 क्विंटल झाली 50 काय? क्विंटल झाली 5 एकरामध्ये. 5 एकरात. हा. आणि त्या ह्याच्यात थोडी कमी झाली ना हा त्याच्यामध्ये एकरी 800 झरती लागली काय तिकडे. 1.5 एकरामध्ये. हा, ते पाणी साचतं काही. पाणी साचतं तिच्यामध्ये. ह्या 3 एकरात 30 होईल. 30 क्विंटल होईल. हा. झाड आणि विशेष म्हणजे माल झाड आहे. माल चांगला हा, आहे. माल क्वालिटी चांगला. एक नंबर आहे. क्वालिटी एक नंबर. हा. हे जे म्हणजे चांगली पद्धत आहे. मी एकाना व्हिडिओ पाठवला तुमचा. हा ते डॉक्टर आहे तिकडे कुऱ्हा पानाचे तिकडे. हा त्यांनी तर असे विचित्र कॉमेंट दिले, म्हणजे शक्यच नाही, होऊच शकत नाही म्हणे. होऊ शकत नाही. हा, म्हटलं तुम्ही भेटा पाहिजे भेटा, त्या शेतकऱ्याला. हो. भेटा ना. बरोबर आहे, पहा. बरोबर आहे. होणार नाही नाही कसं. नाही, हे तर कापू कोणी बी शेतकऱ्याला सांगाल तर कारण की हा खर्च वाचते. हा, नांगरटी, याच्यात वखरटी, रोटर खर्च नाही, सगळं वाचलं. सगळं वाचलं. आता आपल्याला आयुष्यभर नांगरटी बी करायची हा, नाही. हा, हे जे आणलं हे खंडागळे साहेबांना गुलाबराव दादा, हा, हा. हे आपल्याला नांगरटी बी करायची नाही. काहीच करायचं काहीच नाही. करायचं नाही आता. हे नुसतं कटर मारायचं. आता तुम्हाला एकरी 10 झाली तूर. गावात बाकी लोकांना किती होऊन राहिली? एकरी 3 होऊन राहिली, 4 होऊन राहिली, 5 होऊन राहिली, 6 होऊन राहिली. एकरी 3 ते 6 6 खर्च करून. खर्च करून. हा, मग. आपण तर पहिल्या वर्षी म्हणू किंवा आपल्याला तर त्याच्या बराबरी झाली तरी चालते. तरी चालते. हा, तरी आपला खर्च वाचला. खर्च वाचला. हा. आता जे 60-70 हजार रुपये नांगरटी रोटरला लागत होते ते लावायचं काम नाही. आता आपलं शेत कटर केलं की झालं तयार. म्हणजे आता तुम्हाला जे 100 क्विंटल तूर होते, हो एवढी पूर्वी झाली होती काय कधी? नाही कधीच झालीच नाही. झालीच हा. नाही, झालीच नाही. हे पहिलं वर्ष आहे. पहिलं वर्ष आहे. हा. म्हणजे SRT तर 2 वर्ष झाली आहे. हा, हा. ते तूर नव्हती, तूर नव्हती. कपाशी होती त्या. बर बर बर. तर कपाशी बी आपल्याला बगर खर्चाची 7 क्विंटल आरामशीर झाली होती. झाली होती. पण आता ते कपाशी भाव नाही. नाही, याची कपाशी जी परवडत नाही. परवडत नाही. वेचाल त्याच्यामुळे मजुरी खूप लागते. मजुरी खूप लागते. त्याच्यामुळे मग ते तुरीच चालू आहे. आणि ही कोरवू आहे तुमची. कोरडवू, कोरडवू. पाणी नाही. पाण्याची पेरली पाणी